विच्छेवरती विकल्या गेल्या नाही, बोबड्याची तर एक बी गेली नसेल. सरांनी त्याला विचारलं, म्हणले का रे तू किती विकल्या? तो थल थकले तर थकले. आम्ही विचार करू की आम्ही एवढे चांगले बोलणारे आमच्या गेले, आमचं थकले तर थकले. सरांनी त्याला विचारलं तू विकल्या कशा, स्ट्रॅटर्जी कोणती वापरली? तो म्हणे सर मी प्रत्येकाच्या दारी जाऊन सांगायचो, घेता का वाटून दा तू, घेता का वाटून दा तू. त्याने त्याची कमकुवत बाजी स्ट्रॉंग बनवली. त्याचं भाग्यच आहे ना ते. जाऊ दे, विनोदानं सांगतो तुम्हाला, पण रियालिटी कुणाचं भाग्य कधी उजळायला येईल सांगता येत. कुंभमेळ्यामध्ये कालपर्यंत काहीतरी 52 कोटी लोकांची यादी लागली. योगी बाबा आकडे सांगताय, 4 पीठाचे 4 शंकराचार्य, 13 आखाड्याचे महामंडलेश्वर आहेत, महंत आहेत. आम्ही आनंद आखाड्याच्या मार्फत आहे, आम्ही त्या ठिकाणी महंत. आमचे असे 108 एका आखाड्याचे असे 13 आखाड्याचे, म्हणजे 108 गुणिले 13 एवढे महंत. प्रत्येकाचे 11 महामंडलेश्वर, म्हणजे 13 गुणिले 11 एवढे महामंडलेश्वर. गिरी पुरी भारती संन्यासी हे त्याच्यामध्ये पुन्हा नागा साधू हे सगळे. पण त्या कुंभमेळ्यामध्ये एक बी साधू फेसबुकला नाही आणि सोशल मीडियाला नाही. त्या एका बाईचं काय भाग्य उजळण्यात आलं, ती मनी ऐकणारी बाई अख्ख्या सोशल मीडियावरती तीच आहे, मोनालिसा. तिचं भाग्य नाही काय. शंकराचार्य काय सांगता लोकांना हे ठाऊक नाही, पण मोनालिसा कुठून आली लोकांना हे माहित आहे. शेवटी त्या साधूने तिला सांगितलं की बाई तू इथून चालली जा. साधूने काय सांगितलं लोकांना माहित नाही. ऐका कलीचे महिमा, असत्या रिगती जन, पापा देती अनुमोदन, करती हेळन संतान. हे कलीचं महिमान आहे, याला कलियुग म्हणतात. भाग्याशिवाय साधू भेटत नाही. तुमच्या माझ्या बरं साधू भेटला तर फायदा काय महाराज? अर्ध घडता संतांची संगत, किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजन. काय फायदा आहे महाराज साधू जीवनामध्ये आले? काय फायदा आहे ऐका. नारद एकदा भगवान विष्णूकडे गेले आणि भगवंताला विचारलं की देवा, संत दर्शनाचा साधू दर्शनाचा फायदा मला सांग. भगवान विष्णू म्हटले, नारदा सध्या मला भरपूर काम आहे, एक काम कर, मी तर तुला नाही वेळ देऊ शकत, पण त्या कुंपणावरती जो सरडा आहे त्या सरड्याला जाऊन विचार, त्याला विचार की संत दर्शनाचा फायदा. नारद कुंपणाच्या जवळ असणाऱ्या सरड्याजवळ गेले आणि त्या सरड्याला विचारलं की बाबा रे मला सांग ना, संत दर्शनाचा फायदा काय? त्या सरड्यानं नारदाकडे पाहिलं, जीव सोडला. नारद पुन्हा भगवंताकडे गेले आणि सांगितलं, देवा सरड्याला विचारलं, सरड्यानं जीव सोडला. हो देवाने सांगितलं, नारदा एक काम करा ना, तो पोपट आहे बघ त्या झाडावरती, त्या पोपटाला जाऊन विचारा. नारद पोपटाच्या जवळ गेले आणि विचारलं, बा पोपटा, अहो पोपटलाल, रिस्पेक्ट देऊन बोलावं लागतं ना. त्या विदर्भामध्ये जर गेले तर फार गोड बोलतात लोक. खावनाजी, यानाजी, बसानाजी, खानाजी. विदर्भात रिस्पेक्ट देऊन बोलतात, आदराने बोलतात. आपल्याकडे तर फक्त बिस्कुटाले जी म्हणतात, पार्ले. पोपटाला विचारलं, म्हणले बा पोपटा, मला संत दर्शनाचा फायदा सांग रे. त्या पोपटाने नारदाकडे डोळे भरून पाहिलं आणि मान टाकली, जीव सोडला. नारद भगवंताकडे गेले, म्हणले काय देवा काय चेष्टा करता? त्या सरड्याला विचारलं, त्याचा जीव गेला. पोपटाच्या पिलाला विचारलं, त्याने जीव सोडला. देव म्हणले, आता एक काम करा, ती गाईचं वासरू बघा, त्या वासराला विचारा. म्हणले देवा, म्हणले जा ना नारदा विचार ना, तुला उत्तर पाहिजे ना. म्हणले हो. नारद त्याच्याजवळ गेले आणि त्या वासराला विचारलं की बाबा रे संत दर्शनाचा काय फायदा रे? त्या वासराला नारदाकडे पाहिलं आणि लगेच जीव सोडला.
नारद म्हणले देवा सांगायचं नसते तर नका सांगू, पण अशी चेष्टा नका करू. ज्यांना ज्यांना विचारलं ते पटापट मारताय. देवाने सांगितलं राजाला मुलगा झालाय. नारद म्हणला ते पशु पक्षी होते, त्यांचं ऑब्जेक्शन घेणार कोणीच नव्हतं. ज्याला विचारलं ते मेलं. राजाच्या पोराला विचारलं त्याचं जर काही बरं वाईट झालं, शेंडी तुटोस तर मारेल मला. देवाने सांगितलं माझा ऐका असं काहीच होणार नाही. राजाला मुलगा झाला, त्या पोराला पाळण्यातल्या पोराला विचार. नारद म्हणले देवा नका हो, काहीच होणार नाही, मी शब्द देतो ना. आता जा विचारा त्यांना संत दर्शनाचा फायदा. पाळण्यामध्ये टाकलेलं राजाचं मुलगा आहे. नारद त्या बाळाच्या जवळ गेले आणि हळूच त्या बाळाच्या कानाजवळ कान नेऊन नारद बोलले बाळा. नारदाने आजूबाजूला पाहिलं, कोणी पाहत नाही ना आपल्याला. कानात त्या बाळाला विचारलं बाळ संत दर्शनाचा काय फायदा रे. आणि नारदाचे बीपी हाय झाला. याचं जर काही बरं वाईट झालं तर राजा घरी परत जाऊन देणार नाही. नारद घाबरायला लागले. आता मात्र ते पोरग त्याला काहीच झालं नाही, पण ते गालात हसायला लागले. नारदाला बरं वाटलं, हसायला लागले ते पोरग बोलायला लागले. नारदाने विचारलं बाळा सांग ना, नुसता हसतोय, संत दर्शनाचा फायदा काय रे. ते पाळण्यातलं लेकरू बोलायला लागलं. नारदजी संत दर्शनाचा फायदा किती सांगू तुम्हाला, ऐका. पहिल्या जन्मात मी सरड्याच्या पोटी जन्माला आलो. तो सरडा होतो, काट्या कोपट्यावरती फिरायचो, नको ते खायचो, नको तेव्हा भटकायचो. मला तुमचं दर्शन झालं, मी सरड्याच्या युनीतून मुक्त झालो आणि पोपटाच्या घरी जन्माला गेलो. पोपटाचं फिरलो. मी पोपट असताना तुम्ही मला विचारलं की संत दर्शनाचा फायदा सांगा. मी तुमच्याकडे डोळे भरून पाहिलं, तुमचं दर्शन झालं आणि पोपटाच्या युनीतून मुक्त झालो, गाईच्या वासराच्या पोटी. मी वासरू असताना तुम्ही मला विचारलं की संत दर्शनाचा काय फायदा. मी तुमच्या चेहऱ्याकडे पाहिलं, तुमचं दर्शन केलं आणि जीव सोडला आणि आता राजाच्या पोटी जन्माला आले. महाराज तुमचं दर्शन झालं तर सरड्याचा पोपट झाला, तुमचं दर्शन झालं तर पोपटाच्या गाईच्या पोटी जन्माला गेलो, तुमचं दर्शन झालं तर गाईच्या पोटी जन्माला गेल्यानंतर आज या राजाच्या पोटी जन्माला आलो. हा संत दर्शनाचा फायदा आहे. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ. पद्मनाभ जोडियेला, पद्मनाभ जोडियेला, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ, तेचे संत ज्यांचा हेत विठ्ठल. सध्या लोक कोणालाही संत समजायला लागले. जिंदगी एक जंग है, जब तक देवी संग है. लढाईच आहे ना. संसारामध्ये भांडणच येत रोजचे. बायकोला इंग्लिश मध्ये काय म्हणतात, वाईफ WIFE, विदाउट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग. कुठलीही पूर्व सूचना न देता भांडण सुरू होतं. बरं भांडण कशामुळे सांगता येत नाही. आमच्या गावात एकाने चांगला तांदूळ आणला, वृंदावन मॉल म्हणून जायचं. बायकोला सांगितलं खिचडी कर. खानदेशातला फेवरेट आयटम आहे खिचडी. 85% लोकांच्या घरी संध्याकाळी खिचडी राहते. बरं त्या खिचडीची गंमत असे, कुकर तुम्ही लावता, शेट्ट्या हे मोजता, लेकर तुम्ही झोपवता, झोके हे देतात, कपडे तुम्ही धुता, इस्त्री हे करता, आत्माराम तुकाराम भिडे.
निम्मे काम माणूस करतो निम्मे. कुकर मध्ये खिचडी 3 प्रकारची राहते. खाली जळगाव, मध्ये चिखलदरा, वरती तांदूळवाडी.